मानव समाचार, मानवता के हक में। नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राइम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साइट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करतायत। तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राइम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती। माळी साहेब कुठे आपण? अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साइटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साइटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत। काही जणांकडे जसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत। याच्यामध्ये सर्वप्रथम जो अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज किंवा टेरर अँगल आहे, तर त्या दृष्टीने ATS असेल किंवा बाकी ज्या एजन्सीज आहेत तर त्यांना इंटिमेट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपले जे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे त्यांनाही आम्ही इंटिमेट केलेलं आहे आणि यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत, की यांना इथे कोणी आश्रय दिला किंवा यांना कोणी कागदपत्र बनवायला मदत केली, त्यावर तपास चालू आहे आणि पुढे लवकरच त्यामध्ये काही प्रोग्रेस अपेक्षित आहे। आपल्याकडे आत्तापर्यंत आपल्याला 3 यातले जे संशयित आहेत त्या 3 संशयितांचे अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स, भारतीय डॉक्युमेंट्स हे मिळून आलेले आहेत। ते नाशिक जिल्ह्यामध्ये काढलेले नाही आहेत। आधार कार्ड आहे त्यांच्याकडे, पॅन कार्ड आहे। त्या अंगाने त्यांना त्यांचे जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी बनलेले आहेत आपल्या देशामध्ये बाहेरून, तर त्याच्यामध्ये ते कसे बनले, कारण डॉक्युमेंट्स बनवणं एवढं सोपं नसतं आपल्याला माहिती आहे, तर ते कसे बनले याच्यामध्ये सखोल तपास करण्यात येईल आणि सर्व त्याच्यामधले जे लोक इन्व्हॉल्ड असतील सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आता सध्या तर आपण आपल्या शहर आणि आजूबाजूच्या परिसरापुरतं हे ऑपरेशन आपण केलेलं आहे आणि आता त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळालेली आहे। पण याच्यामध्ये आणखीन जर त्याची व्याप्ती काही वाढत असेल तर आम्ही सर्व दृष्टीने तो तपास करून त्याच्यामध्ये पुढील कारवाई करू। लेबर आपल्याला एका ठिकाणी लेबरला ज्या वेळेला लोक येतात तर त्यावेळेला त्यांचे लेबर कॅम्प असतात। तर ह्यामध्ये लेबर कॅम्पमध्ये त्यांची घरं असतात, त्यामध्ये सर्वच प्रकारचे लोक, जसे 600 लोक एकत्र आहेत, त्यामधले 50 लोक एकत्र असतात, कधी कधी 600 लोक पण एकत्र, ते कारण एकत्र अरेंजमेंट्स त्यांची केली जाते। तर अशा प्रकारच्या अरेंजमेंट्स, कॉमन अरेंजमेंट्समध्येच हे लोक राहत होते, कारण हे खूप वेळ आपल्याकडे तसे काही जणांचे जे 7 जण आहेत त्यांचे 1 महिना 2 महिना अशा प्रकारचं वास्तव्य या ठिकाणी आहे। तर आत्तापर्यंत यांनी ह्या लेबर कॅम्प्समध्ये वास्तव्य केल्याचं आपल्याकडे निष्पन्न होत आहे। एक जो यातला संशयित आहे तो 12 वर्षापूर्वी आलेला होता। 12 वर्षापासून त्याचं पुणा आणि नाशिक या ठिकाणी वास्तव्य होतं आणि इतर जे आहेत सर्व हे 1 महिना 2 महिना असे अंतराने आलेले आहेत। याच्यामधला एक जो संशयित आहे तो 12 वर्षापासून राहत होता आणि तो नाशिकमध्ये 6 वर्षापासून त्याचं वास्तव्य होतं। पण इतर जे आलेले लोक आहेत त्यांच्या आमच्या तपासाप्रमाणे 1 किंवा 2 महिन्याच्या अंतरावर ते लोक आलेले आहेत। त्यांच्यातील 3 जणांकडे भारतातील काही ओळखपत्र मिळून आलेली आहेत, तर ती कशी मिळाली, कुठून मिळाली याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत। याच्यामध्ये लिंक जी आहे, त्यांचा जो बांगलादेशातील एजंट असतो तो त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर तो क्रॉस बॉर्डर त्यांना कलकत्त्यामधील एजंटचा कॉन्टॅक्ट करून देतो। ते बॉर्डर क्रॉस करतात आणि त्याच्यानंतर तो जो इंडियामधला एजंट आहे तर तो त्यांना विविध ठिकाणी, किंवा जसे हा 12 वर्षापूर्वी आलेला आहे याच्या ओळखीचे काही लोक असतील तर ते त्या लिंकप्रमाणे या ठिकाणी काम करायला येतात। दर्शनी जे तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो उद्देश आहे हे काही इकडे काम करण्यासाठी
आलेले आहेत आणि काम करून मग त्यांना जे काही पैसे मिळतील ते त्यांच्याकडे ते कलकत्त्याला त्यांच्या बँक अकाउंटमधून पाठवतात. तिकडे ते पैसे काढून ते बांगलादेशला नंतर ट्रान्सफर करण्यात येतात. अशा प्रकारचं आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. पण सर्व अँगल्स या केसमधले जे आहेत ते आमचे अधिकारी तपास करत आहेत. गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई अजूनपर्यंत तपासात निष्पन्न झालेली नाहीये. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की अवैधरित्या ते भारतात प्रवेश केलेला आहे त्यांनी आणि आपल्याकडे त्यांचं अस्तित्व मिळून आलेलं आहे. जे साईट्स आहेत त्यांची चौकशी झालेली आहे, कारण आम्ही आठवड्याभरापासून हा उपक्रम आणि हे ऑपरेशन राबवत आहे. तर त्या ठिकाणी काम करणारी जी लोक आहेत तसेच त्या ठिकाणी जे इतरही लेबर आहेत तर यांची चौकशी केलेली आहे आम्ही आणि पुढेही याची चौकशी चालू आहे. याच्यामध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर जे असतात, लेबर कॉन्ट्रॅक्टरला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तर त्यांनी अशा प्रकारे काही लोक त्यांच्यातले जसे 600 लोकांमधले आपल्याला 8 निष्पन्न झालेले आणि पुढे अजून चौकशी चालू आहे. तर याच्यामध्ये काय नक्की त्यांचे फॉर्मॅलिटीज ज्यांना नोकरीवर ठेवताना त्यांनी केलेले आहेत याबद्दल आम्ही चौकशी करत आहोत.